मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आपण परळीमध्ये आहोत. परळीकरांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा, मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर परळीच्या विकासासाठी काही परिणाम होऊ शकतो का असं वाटतंय का? आणि त्याचबरोबर जर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण जर पाहिलं तर जे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले त्यानंतर एक प्रकारे स्तब्ध झाला महाराष्ट्र आणि परळीकर देखील. तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? धनंजय मुंडे साहेबांनी जे काय आज राजीनामा दिलेला आहे, हा राजीनामा त्यांना हे प्रकरण घडलं त्याच वेळेस द्यायला पाहिजे होता. सुरुवातीला वाल्मिक कराड जे काय क्रूर हत्या करणाराचा पाठीराखा आहे, त्या वाल्मिक कराडचं समर्थन धनंजय मुंडे साहेबांनी त्या काळामध्ये केलेलं आहे त्यावेळेस सुरुवातीला. पण आज जे नैतिकतेच्या मुद्द्यावर आणि आरोग्याच्या मुद्द्यावर ते काय राजीनामा दिला म्हणतायत, हे एकदम हास्यास्पद गोष्ट आहे. हे एकदम चुकीचं आहे. पंकजाताईने सुद्धा सांगितलंय की धनंजय मुंडेने त्यावेळेसच नैतिकची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे होता. हे ताईनं सुद्धा हे सांगितलेलं आहे. आणि विशेषतः या परळीमध्ये हे प्रकरण संतोष देशमुखचं झाल्यापासून हे सगळं चव्हाट्यावर आलेलं आहे. याच्या अगोदर सुद्धा कित्येक मर्डर झालेले आहेत. सरकारी रेकॉर्डला, पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डला मोजके मर्डर आलेले आहेत. पण पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डला न येऊ देणं मर्डर, त्या कुटुंबाची मुस्कटदाबी करणं, असे कित्येक प्रकार घडलेले आहेत. याची सुद्धा चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. तरच परळीकराला न्याय मिळाला, संतोष देशमुखला न्याय मिळाला असं आपल्याला वाटेल. महादेव मुंडे यांचं तर प्रकरण आताच आहे. महादेव मुंडेची सुद्धा हत्या तहसीलच्या समोर केली जाते आणि तिथंच प्रेत फेकून दिले जाते. असे जे काय क्रूर हत्यारे आहेत त्यांना फाशीची शिक्षा तात्काळ झाली पाहिजे. आणि त्यांचं समर्थन करणारे जे कोणी असतील, मग ते धनंजय मुंडे देखील असतील, तर त्यांचं सुद्धा नाव ह्याच्यामध्ये आलं पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. नैतिकतेच्या मुद्द्यावर आम्ही राजीनामा दिला असं ते सांगतायत धनंजय मुंडे. तर तुमची परळीकर म्हणून काय प्रतिक्रिया? नैतिकता ही त्यांनी कधी ज्यावेळेस प्रकरण घडलं त्याच दिवशी त्यांचं नाव आलं, त्यांच्या समर्थकांचं नाव आल्याबरोबर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. त्यावेळेस खरी नैतिकता होती. पण ते खुर्चीला चिटकून बसलेले होते. नैतिकतेनं नाही राजीनामा दिला. हे सर्व मीडियाने, सर्व समाजाने त्यांना इटीस धरून ज्यावेळेस त्यांना परेशान केलं, त्यांना कुठं बोलण्याची हेच ठेवले नाही, त्यावेळेस त्यांनी परेशान होऊन राजीनामा दिलेला आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? हा जो राजीनामा झालेला आहे, वारंवार त्याच मुद्द्यावर बोलण्यापेक्षा हे पूर्वीच व्हायला पाहिजे होता. ह्या राजीनाम्याला नक्कीच उशीर झालेला आहे. आणि आता हे देशमुखांचं, संतोष अण्णा देशमुखांचं जे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे, त्यातून अनेक म्हणजे आश्चर्यचकित करणारे काही गोष्टी पुढे घडणार आहेत. आणि त्याला बाबासाहेबांच्या घटनेनं जेही नियम लावून दिलेले आहेत, जी बी आपली राज्यघटना आहे, त्या राज्यघटनेपेक्षा कोणीही मोठा नसतो. आणि या लोकशाहीमध्ये जरी हुकुमशहासारखं तुम्ही वागत असाल तरी पण एके दिवशी बाबासाहेबांची इतकी घटना ही इतकी भक्कम आहे की दुधाचं दूध पाण्याचं पाणी होऊन जातं. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, परळी, जिल्हा बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.